डोंबिवली पाथर्ली येथे जेसीबीने खोदकाम करताना गॅसची पाईपलाईन फुटली। पाथर्ली येथे रस्त्याच्या कामादरम्यान कंत्राटदाराकडून हलगर्जीपणा झाला आहे। जेसीबीने खोदकाम करताना गॅसची पाईपलाईन फुटली असून सुदैवाने दुर्घटना टळली, मात्र मनसे आक्रमक झाली आहे। प्रशासकीय यंत्रणेचा समन्वय नसल्याने हे प्रकार होत आहेत। पुन्हा असे प्रकार घडल्यास अधिकाऱ्यांना मार खावा लागेल असा इशारा मनसेने दिला आहे। कसं आहे की डोंबिवली शहरामध्ये विविध ठिकाणी काँक्रीटची कामं सुरू आहेत। त्याच धर्तीवरती पाथर्ली रस्त्यावर पण काँक्रीटचं काम सुरू आहे आणि ते कलवटचं काम करत असताना जेसीबीच्या सहाय्याने ते कलवट तोडण्यात, जुना जो कलवट होता तो तोडण्याचं काम चालू होतं, परंतु ते तोडत असताना निष्काळजीपणा केला गेला कंत्राटदाराकडून आणि महानगर गॅसची एक लाईन त्याच्यामध्ये तुटली आणि त्याच्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये तो गॅस पसरला। नागरिक भयभीत झाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पोलीस, अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या लोकांना पाचारण करण्यात आलं। ते नशीब चांगलं की ते लवकर आले आणि त्याच्यामुळे पुढची संभाव्य दुर्घटना जी आहे ती टळली। पण याच्यामध्ये दोष हा कंत्राटदाराचा आहे आणि यांचं आपापसात कोऑर्डिनेशन नाही, म्हणजे केडीएमसी बरोबर नाही, पाणी खात्याबरोबर कोऑर्डिनेशन नाही, महानगर गॅस बरोबर कोऑर्डिनेशन नाही आणि एमएससीबी बरोबर कोऑर्डिनेशन नाही। आणि हे असल्या कारणाने दरवेळेला एमएससीबीची लाईन कधी मारली जाते, कधी महानगर गॅसची लाईन मारली जाते, कधी पाण्याची लाईन तुटली जाते आणि याचा नाहक त्रास या उन्हाच्या सीझनमध्ये, गरमीच्या सीझनमध्ये नाहक त्रास हा सभोवतालच्या नागरिकांना होत आहे। त्यामुळे आम्ही त्यांना इशारा देतोय की पुढच्या वेळेला जे काही तुमचं काम असेल, करत असाल, त्यावेळेला आपापसामध्ये कोऑर्डिनेशन प्रॉपर ठेवा, अन्यथा जे काय होईल याच्यापुढे तुम्हाला मार खावा लागेल आणि हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मार खावा लागेल, याची जबाबदारी पण तुमचीच असेल।